नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या मराठी कादंबरीबद्दल बोलणार आहोत, शिवाजी सावंत यांची युगंधर. हो, 1995 साली प्रकाशित झाली ही कादंबरी आणि आजही तिचं महत्त्व कायम आहे. बरोबर. आणि आपल्याकडची जी माहिती आहे ती सांगते की याचा मुख्य उद्देश श्रीकृष्णाला देव म्हणून नाही, तर एक युगपुरुष म्हणून बघण्याचा आहे. म्हणजे एक नेता, राजकारणी, विचारवंत. अगदी. याच दृष्टिकोनावर आपण आज जरा सविस्तर बोलूया. ठीक आहे. तर मग सुरुवात करूया याच मुद्द्याने की कृष्णाला पूर्णपणे माणूस म्हणून कसं उभं केलंय यात. म्हणजे माहिती काय सांगते याबद्दल? यात विशेष काय आहे ना, की माहितीनुसार लेखकाने कुठेही चमत्कार किंवा असं दिव्यत्व दाखवलेलं नाहीये. अच्छा. कृष्णाच्या कृती, त्याचे निर्णय, त्याचं राजकारण, अगदी त्याचे नातेसंबंध यावरच पूर्ण लक्ष केंद्रित केलंय. म्हणजे एकदम मानवी पातळीवरचा नायक. अगदी. तो आपल्यासारखाच वाटतो, पण तरीही असामान्य. आणि हे सांगण्याची पद्धत पण वेगळी आहे, नाही का? माहिती म्हणते की कथा अनेक पात्रांच्या दृष्टिकोनातून सांगितली आहे, जसं द्रौपदी, उद्धव, रुक्मिणी. हो, बरोबर. आणि त्यामुळे काय होतं की कृष्णाचं व्यक्तिमत्व जास्त चांगलं कळतं. कसं काय? म्हणजे बघा, रुक्मिणीच्या नजरेतून तो वेगळा दिसतो, द्रौपदीच्या नजरेतून वेगळा. प्रत्येकाला त्याचा वेगळा पैलू दिसतो. त्यामुळे ही फक्त कृष्णाची गोष्ट नाही राहत. अच्छा. तर त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर त्याचा कसा प्रभाव होता हे पण समजतं. त्याच्या राजकीय चातुर्यावर आणि संकट कशी हाताळतो यावर पण भर आहे. हे ऐकताना एक मुद्दा खूप महत्वाचा वाटतोय, जो माहितीमध्ये पण आहे. धर्म आणि अधर्म यांच्यातली सीमारेषा. हो, तो खूप कळीचा मुद्दा आहे. काय म्हणते माहिती त्याबद्दल? माहितीमध्ये एक विचार मांडलाय की अधर्माला संपवायचं असेल तर कधीकधी अधर्माच्या वाटेवरही जावं लागतं. बापरे. म्हणजे हे खूप गुंतागुंतीचं आहे. हो ना. आणि हे फक्त एक वाक्य नाहीये. कृष्णाच्या अनेक निर्णयांमधून ते दिसतं. उदाहरणार्थ? जसं की माहिती म्हणते कर्णाला युद्धात थेट सामोरं न जाण्याचा निर्णय असेल, किंवा शिशुपाल वधाच्या वेळचं त्याचं मानसिक द्वंद्व. या प्रसंगांमधून त्याचं माणूस पण जास्त जाणवतं. आणि नैतिकता नेमकी काय असते यावर विचार करायला लागतो आपण. म्हणजे ही फक्त एक गोष्ट नाहीये. नाही. तर एक प्रकारे नेतृत्व आणि नैतिकता यावरचं शिक्षणच आहे. निश्चितच. आणि हे सगळं सांगायला लेखकाने जी भाषा वापरली आहे. हो, भाषाशैलीबद्दल काय सांगते माहिती? माहितीनुसार सावंत यांची भाषा खूप सशक्त आहे, ओघवती आहे. संवाद पण असे आहेत की ते विचार करायला लावतात. आणि भगवद्गीतेचे संदर्भ पण येतात. ओके. पण ते धार्मिक पद्धतीने नाही, तर मानवी व्यवहारात ते कसे लागू होतात यावर भर आहे. छान. एका अर्थी हे मानवी जीवनाचं तत्वज्ञानच आहे, सोप्या भाषेत. तर या सगळ्या माहितीवरून आपण असं म्हणू शकतो की युगंधर ही श्रीकृष्णाकडे एका वेगळ्या म्हणजे मानवी दृष्टिकोनातून बघायला शिकवते. अगदी. त्याचं नेतृत्व, राजकारण, त्याची मानवी नाती याच गोष्टी तिला खास बनवतात. बरोबर. आणि हेच तिचं महत्त्व आहे. ही केवळ एक ऐतिहासिक किंवा धार्मिक कथा नाहीये. तर प्रत्येक युगातले जे संघर्ष आहेत, नीती अनीतीचे प्रश्न आहेत, त्यावर विचार करायला लावणारी ही कलाकृती आहे. म्हणजे शिवाजी सावंतांनी कृष्णाला एक आदर्श नेता आणि माणूस म्हणून यशस्वीपणे उभं केलंय असं माहिती सांगते. हो, अगदी प्रभावीपणे. त्याच्या कर्तृत्वामुळे तो युगपुरुष ठरतो, चमत्कारांमुळे नाही. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. जेव्हा आपण एखाद्या मोठ्या व्यक्तिमत्वाला, मग ते ऐतिहासिक असो वा पौराणिक, देव म्हणून न बघता फक्त माणूस म्हणून बघतो, तेव्हा त्यांच्या कृती आणि त्यांच्या प्रेरणांबद्दलची आपली समज कशी बदलते? खरंय. विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा.